हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया आणि मी आहे प्रिया. आणि बघा फ्रेंड, मी आज किती भांडे घासलेले आहे बघा. प्लॅस्टिकचे डबे, टीप, 2 हंडे, 3 कळशा, चाळणी, टीपावरलं झाकण, 2 बकेट, पातेलं, अजून भरपूर भांडे घासायचे आहे फ्रेंड. मला आज दिवसभर खूप काम पुरणार आहे. आणि आज आता मला अजून दळण करायचं आहे. आणि गिरणीत काल चणा दळली होती, ते पण मला क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर परत मग गहू दळायला टाकायचे आहे. आज भरपूर काम आहेत फ्रेंड. आणि आज इतकं आभाळ आहे ना फ्रेंड, आज काही बनवायचं म्हणलं तरी बनवता येत नाही. आणि उद्या अजून अक्षय तृतीया आहे. आमच्या सासू सासऱ्यांना उद्या घास वगैरे टाकायचं आहे. उद्या पण खूप काम आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, माझी ती तुळस आहे ना, खूप सुकलेली होती बघा, पूर्ण सुकलेली होती, तरी पण त्याला हिरवे पानं आले. आणि कढीपत्त्याचं झाड बघा, आणि इकडे जास्वंद आणि गुलाबाचं झाड हे मी विकत आणलेलं आहे. आणि नागिनीचा वेल, तो तर पूर्ण गुंडाळीच होत होता पाण्याची, पण आम्ही काय केलं, त्याचा शेंडा कट केला आणि तेव्हापासून ते व्यवस्थित यायला लागलं. आणि इकडे कोरफड पण आहे, भोपळ्याचा वेल पण लावला आहे, आणि गोकर्णाचं झाड पण आहे, आणि मनी प्लांट पण आहे बघा. आणि तिकडे काल भरपूर पायपुसण्या धुतल्या. आणि कसं आहे फ्रेंड, आज पण भरपूर पायपुसण्या धुवायचे आहे. पण आज मला हेच भांडे जास्त पुरणार आहे, त्याच्यामुळं मी देवाचे भांडे वगैरे घासायचे आहे अजून. कारण अक्षय तृतीया म्हणल्यावर खूप काम असतं घरात. तुम्हाला आम्ही गाद्यांचा पण पसारा दाखवतो बघा. खाली झोपतो आम्ही. घर छोटं आहे आमचं. इकडे एक बेड आहे, बेडवर मी रीड वगैरे, बटणं वगैरे काढून ठेवले, ते डबे घासले तर. आणि माझी दीदी बघा शाळेत गेली, कपडे चेंज करून अशीच जाते पसारा टाकून. तर गाद्या वगैरे काढायच्या भरपूर काम पडलं आहे फ्रेंड. आणि इकडे बघा, मी डब्यातली मेथी काढून ठेवली आहे. भरपूर मेथी आहेत घरी, त्याचं नक्की मला काहीतरी बनवावं लागेल. आणि हे हळीव पडलेलं आहे घरी. मला ते हळीव बिडू काही समजत नाही फ्रेंड, त्याचं काय करायचं. तुम्ही आता यूट्यूबला बघून ते करणार त्याचं काहीतरी. आणि इकडे केली आहे मी फ्लावरची भाजी. आणि आता आहे खिचडी. आणि बघा, माझं गॅस सगळं पसारा पडलेलं आहे फ्रेंड. आणि चपात्या पण करायच्या आहे, मी परातमध्ये झाकून ठेवलेले आहे पीठ. आणि माठात पाणीसुद्धा काढायचं आहे. भरपूर कामं पडलेले आहे आज. आणि मला हे क्लीन करायचं आहे वरचं, खिडकीजवळलं, तुम्हाला दिसतच असेल. हे खालचं कसं आहे फ्रेंड, वरच्यावर क्लीन केलं जातं. आणि ते वरचं आहे ना, आपण सारखं सारखं वरती नाही ना चढत. काल हा कप्पा क्लीन केला आहे मी, आणि ते खालचं पण क्लीन केलं आहे. त्याच्यात पीठ काढून ठेवलं, पिठाचा टीप घासला आहे. कसं आहे फ्रेंड, त्याला पिरियड असताना माझा हात लागला, कारण स्वयंपाकाला आता आम्हालाच करावं लागतं ना स्वयंपाक. मला जर पिरियड आला तर मला स्वयंपाक करायला लागतं, कोण करणार आहे माझ्या घरी. म्हणून मी ते पीठ काढून टाकलं. आणि आज दुसरे गहू दळायचे आहे, म्हणजे उद्या अक्षय तृतीयेसाठी चांगलं गव्हाचं पीठ असावं. आणि याला पण धूळ पडली. हे घासलेले भांडे आहे फ्रेंड, पण सारखं सारखं आमचं शेतातच घर आहे ना, त्याच्यामुळे सारखे सारखे धूळ बसते फ्रेंड. तरी पण मला ते क्लीन करायचं आहे. तर बघू, आज झालं तर आता उद्या तर अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेसाठीच मी क्लीन केले ते भांडे, परत धूळ बसली त्याच्यावर. तर आता मी आज तर काही होणार नाही माझं. तर आता बघू, परवा परत ते पुसावं. चांगले भांडे असले ते पुसून काढावं लागेल, जे चिकट असले ते घासून काढावं लागेल. कारण चिकट भांडे येतातच, मला ते झालं तर पूर्णच घासावं लागते. कारण चिकट भांडे राहिलेले मला नाही आवडत, ते घाण वाटतंय ते हातात घ्यायला. आणि आज भरपूर भरपूर काम आहे आज दिवसभर. आणि हे गिरणीतलं पण पीठ काढायचं आहे मला, बेसन पीठ. आणि याच्यावर बघा, रिकामं केलं तर मी साखरचा डबा वगैरे असंच काढून ठेवलेलं आहे पसारा. आता ते भांडे लावले ना की ते त्यात ठेवायचे. बाकी घासले होते काही राहिलेले. आणि असे मनी करत असतो आम्ही विदर्भात. हे आमच्या सासूबाईच्या घास टाकायला असं करत असे मनी करतो आम्ही. याचं खूप मान आहे आमच्याकडे फ्रेंड. आणि आताच्या बायका नाही करत फ्रेंड, प्रत्येकाच्या दाडशीपणा करतात आताच्या बायका. असं नाही करायला पाहिजे. जे आहे आपल्या सासूबाईंनी लावलेले आहे ते करावंच लागतं. माझ्या माहेरी पण मनी वगैरे करतात. घास नाही टाकत माझी आई, पण मनी वगैरे करतात. आणि कपडे पण भरपूर पडलेले आहे टपामध्ये, बघू शकता तुम्ही. खूप काम आहेत फ्रेंड.
माझा अवतार तर तुम्ही बघितलाच असेल. धामाने पारवली चिंब झालेली आहे. चला मी फॅन लावते, थोड्या वेळ फॅनमध्ये बसते. काय करावं कळतच नाही, अशी गरमी असली म्हणजे. ना आता कशामुळे तरी म्हणतात ना, पाऊस पण येणार आहे आणि ऊन पडणार आहे. तर मग दोन्ही कसं काय एकाच वेळेस, तर मला काही कळतच नाही आहे. मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं ते समजावून, पण मी म्हटलं त्यांना जाऊ दे, माझ्या डोक्याच्या वरती आहे ते, नका काही असं सांगू मला. आणि त्या गरमीनंच पार घायल झाले आहे मी. आणि आमच्या कूलरची पण मोटर आहे ना खराब झालेली आहे. तो कूलर आहे ना चालतो आणि म्हणजे मध्ये बंद नाही पडत, पण कधी कधी काय होतं, एका बटन दाबल्याबरोबर लगेच चालू होतं आणि कधी कधी त्याला काठीने असं धक्का द्यावं लागतं, तेव्हा ते चालू होतं. त्याला मोटर टाकावी लागते दुसरी. पहिले त्यांना वाटलं की ही मोटर जमेल म्हणून त्यांनी ती थोडीशी व्यवस्थित केली आणि लावली. पण कसं आहे फ्रेंड, ती काही थोडी भोगात येते, चालत नाही कधी कधी एका ह्याच्यात. तर ते काठीनं खूप फिरवावं लागतं त्याला, असं आता टच करत राहावं लागतं तेव्हा ते फिरतं. आणि मी त्यांना म्हटलं मोटरच हे करून टाका, पण कसं आहे फ्रेंड, भरपूर खर्च असला ना की आता मुलींची फी आणि कूलरची मोटर आहे ना, आज गाडीची सर्व्हिसिंग करावं लागते, खूप कामं पडलेले असतात. म्हणजे एकट्या माणसाच्या कमाईवर काय काय होणार आहे, नाही का बरं. आणि माझ्या मुलीच्या मुलीमुळं मी जॉबला गेलीच नाही. कारण कसं आहे फ्रेंड, माझ्या घरी मला सासू सासरे नाही आहे मुलगी सांभाळायला. आणि आता आईवडील आहेत ते त्यांच्या घरचं बघणार की आपल्या घरी येणार आहे, नाही का. प्रत्येकाला आपले आपले कामं असतात. आपण एवढंही स्वार्थी पण नाही करत की माझ्या घरी या, तुमचं काम टाकून, असं नाही होऊ शकत. प्रत्येकाचं त्यांचं पण दुकान आहेत आणि घरातलं पण त्यांना बघावं लागतं, ते नाही होऊ शकत. आणि कसं आहे फ्रेंड, माझे सासू सासरे असते तर खूप आधार झाला असता, पण ते आज दोघंही नाही आहे. त्यांना खूप मिस करते मी. सगळ्यांच्या घरचं बघते की त्यांचे सासू सासरे त्यांना आधार देतात वगैरे, पण मग मी त्यांना जास्त मिस करते ते सगळं बघून. असं वाटतं माझे पण सासू सासरे असते तर मला पण आधार झाला असता आणि आज मी पण जॉबला गेले असते. माझ्या मुलीमुळं नाही जाऊ शकत. कारण फ्रेंड, माझी मुलगी जरी मोठी झाली आता, पहिले लहान होती पण आता जरी मोठी झाली, पण तरी तुम्ही काय चालू आहे तर बघत आहे ना. भारतात, आपल्या भारतात नाही सगळीकडे ह्या जगात काय चालू आहे तुम्ही पाहिलं ना. कसले लोकांचे नजरा आणि कसले ते वाईट वागणं, अजिबात चांगलं वागत नाही लोक. त्याच्यामुळं मुलीला सोडायला इच्छा होत नाही, म्हणून मी माझ्या मुलीला एकटं सोडत नाही. मी सतत माझ्यासोबत ठेवते तिला, मी एकटीला नाही जाऊ देत. मला कोणी काही म्हणा, म्हणते ना मुलगी म्हणजे काचेचं भांडं असते, तसं तसं काहीच आहे. त्याच्यामुळं मी नाही सोडत, माझी इच्छाच होत नाही. आणि काल तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड, बाहेर गेली कचरा घेऊन संध्याकाळचं रात्री 11 वाजता एक बेवडं आलं. हे काय झोपलं होतं का काय माहिती, गाडीवर आलं नाही तर दणकन अशी गाडी ठोकली आमची. त्या गाडीचं पण थोडं कामच काढलं आहे त्याने. थोडं ते प्लॅस्टिकचं ते असते ना, मोटर असते गाडीला, ते तिथलं थोडं ते क्रॅक झालं आहे. हे लोक आहे ना व्यवस्थित गाड्या चालवतच नाही. आम्ही साईडला झालो होतो रोड क्रॉस करून, आणि साईडनं उभं होतो तरीसुद्धा त्याने असं फटकन असा धक्का दिला. आता ती गाडी पार्किंगला आहे, मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तिथे जाऊन मला व्हिडिओ घ्यायला तर माहीत नाही पडत ते. पण आम्ही काल बारीक बघितलं तेव्हा ते मग बोटाने आम्ही हे केलं, टच तो तुटलेला आहे. तर ते बोलले बघू, फेविक्विक वगैरे टाकून देऊ आणि पुढल्या महिन्यात मग आपल्या सर्व्हिसिंग करावंच लागते, तेव्हा मग काय करायचं आहे ते बघू. म्हटलं ठीक आहे. पण असं झाल्यावर भीती वाटते ना फ्रेंड. माझ्या पायाला नाही लागलं बरं का, ती गाडी ठोकल्या गेली पण माझ्या पायाला थोडंसंही लागलं नाही. तो पत्रा तिथंच होता, पण तरी मला काही नाही झालं. ते गाडीचं कसं काय तुटलं काय माहिती. ही सगळी स्वामींची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. खरंच स्वामी आहे फ्रेंड, स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी आहे. मी जास्त वगैरे पूजा वगैरे नाही करू शकत, खोटं नाही बोलत, कारण माझं होत नाही. कारण मी बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस सारखं माझं सतत काही ना काही दुखत होतं, त्याच्यामुळे माझ्या अतिपूजा वगैरे नाही होत. पण मी नामस्मरण स्वामींचं कधी सोडत नाही. माझ्या मनात स्वामी असतात आणि माझ्या स्वामींचं नाव मी सतत घेत राहते. आणि गुरु गजानन माऊली, ज्ञानोबा माऊली खूप मानते मी यांना. आणि मला खूप सपोर्ट झाला माझं. एवढं लागलं तरी गाडीचा आवाज आला बरं का जोरात, पण माझ्या गाडीलाही जास्त काही झालं नाही आणि माझ्या पायालाही काही झालं नाही. तेवढंच फक्त थोडं ते प्लॅस्टिकचं आहे, ते थोडं क्रॅक झालं आहे, बाकी काही नाही झालं. मी 10 वेळा जरी मला म्हणायला लावलं ना स्वामींचे आभार मान, तरी आभार मानणार. धन्यवाद स्वामी, तुम्ही आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. माझ्या मिस्टरांना पण काही नाही झालं आणि मला पण काही नाही झालं. पण ती पूर्व गाडी नव्हती ठोकल्या गेली, ती पाठीमागं मी होती तिथं माझ्या पायाजवळच ते मोटर होती, ते चाकाची ते. पण
माझ्या पायाला एवढंसंही लागलं नाही. मला आश्चर्य वाटत होतं की हे माझ्या पायाखाली दबलेलं होतं, तर मग ते कसं काय ठोकलं गेलं. मग माझ्या पायाला तर काहीच लागलेलं नाही. मी आश्चर्यच करत राहिले. पण खरंच स्वामी, तुमच्याशिवाय कोणी काहीच चांगलं करू शकत नाही. तुम्ही आहात म्हणून सगळ्यांचं सगळं चांगलं आहे. बघा तुम्ही, स्वामींचा फोटो आहे माझ्या घरी. श्री स्वामी समर्थ. खरंच काल मला रडायला आलं फ्रेंड. जर काही झालं असतं तर काय केलं असतं नाही का. पण काही नाही झालं, स्वामींच्या कृपेनं सगळं काही ठीक झालं, नॉर्मल होतं. काल मला रडायला आलं होतं, पण मी माझ्या मित्रांना दाखवलं नाही की मला रडायला आलं म्हणून. थोडं घाबरले पण होते मी. पायाला काही झालं असतं तर कुठून एवढं पैसा आणला असतं नाही का फ्रेंड. पण काही नाही झालं स्वामींच्या कृपेनं. माझे स्वामी आहेत सतत काळजी घ्यायला, त्याच्यामुळे मी नाही घाबरत. कारण मी सतत स्वतःला हे करते की नाही, आपल्या पाठीमागे स्वामी आहे, आपल्या पाठीमागे स्वामी आहे, हा मी सतत विचार करते. आणि मला खरोखर स्वामी नेहमी, मी पॉझिटिव्ह विचार करते ना, त्याच्यामुळे स्वामी मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करते. आणि माझी गुरुगजान माऊली पण सपोर्ट करते. माझी इच्छा आहे आता शेगावला जायची, पण नाही जाणं जमत कारण माझ्या मुलीची शाळेमुळे आता 10वीचं वर्ष आहे तर. आणि अक्कलकोटला पण जायचं होतं, तर आम्ही तिच्यामुळेच गेलो नाही. कारण आता जे एक्स्ट्रा क्लास चालू आहे आणि पुढच्या महिन्यात सुट्ट्या लागते, तर माझ्या प्रॉब्लेममुळे मी नाही जाऊ शकत. 3 तारखेचा प्रॉब्लेम येतं, मग त्याच्यानंतर यांना सुट्ट्या नाही भेटत, म्हणून मी काही जात नाही यावेळेला. बघू आता दिवाळीला वगैरे. पण धन्यवाद स्वामी. मी लाख वेळा जरी म्हणायला तर धन्यवाद 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 करणार. स्वामीने खूप मोठी मदत केली मला. माझ्या मित्रांनी खूप चांगलं झालं. धन्यवाद स्वामी, धन्यवाद. तर चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.